संपूर्ण वर्षातील एक दिवस असा पण असतो की ज्यामध्ये मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते आणि दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो। दिवाळीत यमदीपदान अवश्य करावे, असे केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान केले जाते। अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते। ही पूजा फार मोठी नसून केवळ एक दिवा दान करून केली जाते। खरे तर मृत्यू हा अटळ आहे, तो कोणीच टाळू शकत नाही। नैसर्गिक मृत्यू कोणालाही चुकलेला नाही, पण यमदीपदानाची एक कथा आहे। त्यामध्ये यमराज म्हणाले, आपण सगळेच जण कर्तव्याने बांधील आहोत। मृत्यू अटळ आहे, तो कोणीच टाळू शकत नाही, परंतु जो कोणी कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरीची पूजा झाल्यावर आत्मज्योतीच्या रक्षणार्थ मलाही दीपदान करतील, त्यांना अकाली मृत्यू येणार नाही। त्यामुळे या दिवशी श्रद्धेने एक दिवा यमराजांना दान केला तर आपल्याला अकाली मृत्यू येणार नाही। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यमदीपदान कसे करावे, का करावे आणि हे करताना आपल्याला कोणत्या चुका अजिबात करायच्या नाहीत, दिव्यामध्ये आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे म्हणजे तो दिवा योग्य असेल आणि कोणती वस्तू चुकूनही टाकायची नाही, आणि हा दिवा लावल्यावर दुसऱ्या दिवशी या दिव्याचं काय करायचं, अशी यमदीपदानाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। या वर्षी शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी धनत्रयोदशीची पूजा आणि यमदीपदान देखील करायचं आहे। हे यमदीपदान धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमदेवाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावला जातो आणि ह्या दिव्याचा अर्थ म्हणजे आपण यमदेवांना साक्षात प्रसन्न करतो आणि आमच्या कुटुंबामध्ये कोणाचाही अकाली अपघाती मृत्यू होऊ नये म्हणून त्यांना प्रार्थना केली जाते। तर यमदेवासाठी दिवा बनवताना आपण थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये किंचित आपल्याला हळद घालायची आहे आणि पाणी घालून थोडंसं आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। त्याचा असा गोळा करून घ्यायचा आणि त्याचा दिवा आपल्याला बनवायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय की मी कशा पद्धतीने दिवा बनवते। थोडासा मोठा आणि खोलगट दिवा आपल्याला बनवायचा आहे, कारण की त्यामध्ये थोडंसं जास्तीचं तेल बसतं आणि दिवा हा जास्त वेळ तेवत राहतो। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, याची कणिक मळताना किंवा या पिठामध्ये आपल्याला अजिबात मीठ घालायचं नाही, कारण कसं एखाद्या वेळेस महिला म्हणतात की आता चपातीची कणिक शिल्लक आहे तर आपण याचाच एखादा दिवा बनवू किंवा चपाती बरोबरच्या पिठासोबतच आपण याची पण कणिक थोडी मळून घेऊ, पण तसं चुकूनही करू नका। याच्या उलट आपण चपातीच्या बाबतीत करत असतो, चपातीच्या पिठामध्ये आपण मीठ घालतो, हळद घालत नाही, आणि या पिठामध्ये आपल्याला हळद घालायची आहे, मीठ घालायचं नाही। त्यामुळे याची कणिक तुम्ही वेगळीच बनवा, कारण की असं पण म्हणतात की प्लेन पांढऱ्या पिठाचा दिवा लावू नये, त्यामुळे आपल्याला त्यामध्ये किंचितशी हळद मिक्स करून तो दिवा बनवायचा आहे। हे पीठ थोडंसं घट्ट मळलं तर आपल्याला दिवा चांगला बनवता येतो। ह्या दिव्यासाठी आपल्याला अशी वेगळीच कणिक मळायची आहे, चपातीच्या पिठाबरोबर किंवा त्या भांड्यामध्ये पण याची कणिक मळू नका। एका ताटामध्ये तुम्ही याची वेगळीच कणिक मळून घ्या आणि फक्त एक मोठा दिवा आणि 2 मुटके होतील एवढीच कणिक आपल्याला मळायची आहे। हा दिवा आपण आपल्या घरातील माणसांवर कधीच अपमृत्यू, अपघाती मृत्यू, अकाली मृत्यू येऊ नये यासाठी लावत असतो। त्यामुळे हा दिवा लावल्यावर मृत्यू येणार नाही असं अजिबातच नाही, पण ह्यामुळे आपल्या घरातून अचानक कोणीतरी जाणं किंवा अचानक कोणाचा तरी मृत्यू होणं, अपघाती मृत्यू होणं हे नक्कीच टाळलं जातं। त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी आपल्याला यमदेवासाठी असा एक दिवा दान करायचा असतो। तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे मी दिवा बनवलेला आहे, थोडासा मोठा, त्यामुळे तो जास्त वेळ तेवत राहतो आणि दिवा जास्त वेळ तेवत राहिलेलं चांगलंच आहे। त्यामुळे मी थोडासा मोठा आणि खोलगट दिवा बनवला आणि आपण जी थोडीशी कणिक शिल्लक ठेवली होती तर त्याचे आपल्याला असे 2 मुटके देखील बनवून घ्यायचे आहेत। आता हा दिवा कशावर ठेवायचा, तर हा दिवा तुम्ही केळीच्या पानावर, विड्याच्या पानावर, कागदावर, पाटावर किंवा एखाद्या प्लेटमध्ये पण ठेवू शकता आणि दिव्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला 2 मुटके ठेवायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला यमदीपदानासाठी एक दिवा आणि फक्त 2 मुटके एवढंच लागणार आहे। तर मी हा दिवा आता विड्याच्या पानावरती ठेवते आणि हा दिवा यमदेवासाठी जरी असला तरी पण ह्या दिव्यामध्ये आपल्याला एकेरी वात घालायची नाही, दुहेरीच वात लावायची आहे आणि ह्या दिव्यांमध्ये शक्यतो तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालावं
आणि जर तुमच्याकडे नसेल तर आपल्या रोजच्या वापरातील तुम्ही तेल घातलं तरी पण चालेल। अशा प्रकारे आपण घरातच असा दिवा बनवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर, अंगणामध्ये, बाल्कनीमध्ये, गॅलरीमध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे। घराच्या बाहेर आपल्याला हा दिवा लावायचा आहे। आता आज काही यमदीपदान नाहीये, फक्त व्हिडिओमध्ये दाखवते, त्यामुळे मी तुम्हाला ही कृती घरामध्येच करून दाखवते। पण हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे। दक्षिण दिशा ही यमदेवाची मानली जाते। कोणत्याच शुभ कार्यामध्ये आपण दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावत नसतो, पण वर्षातून एक दिवस असा आहे की या धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी आपण असा एक दिवा यमदेवासाठी दान करायचा आहे। अशा प्रकारे दिवा बनवून बाहेर नेऊन प्रज्वलित करायचा आणि दिव्याची हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आणि हात जोडून आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे। तर तो मंत्र असा आहे, मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन शामया सह त्रयोदशादीपदानात सूर्यजा प्रियता मम। तर या मंत्राचा अर्थ असा होतो की त्रयोदशीच्या या दीपदानाने पाश आणि दंड धारण करणारा काळाचा अधिष्ठाता आणि श्यामला देवीसह असलेला सूर्यपुत्र यमदेव माझ्यावर प्रसन्न होऊ दे। या दीपदानाने आणि हा मंत्र म्हणल्यावर यमदेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे यमदेवा, आम्हाला तुम्ही दीपदानाने प्रसन्न व्हावे आणि मृत्यूपाशातून आम्हाला माफ करावे, म्हणजे तू आमच्या घरामध्ये अपमृत्यू कोणालाही होऊ देऊ नकोस, अशी मनापासून यमदेवाला प्रार्थना करावी। घरातील सर्व लहान मोठ्या मंडळींनी मिळून आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून ही प्रार्थना करायची आहे आणि दिव्याचं तोंड आणि दिव्याच्या वातीची पण दिशा ही दक्षिण दिशेलाच करायची आहे। तर हा दिवा धनत्रयोदशीच्या दिवशी, धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर सायंकाळी 6 ते 8 या वेळामध्ये तुम्ही लावू शकता किंवा संध्याकाळी तुम्ही कधी पण जमेल तेव्हा लावू शकता। सूर्यास्तानंतरच मात्र आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। खरं तर यमदीपदान हे वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं। काही जण मातीची पंती लावतात, काही जण असा कणकेचा दिवा लावतात आणि काही जण 13 दिवे पण लावतात। तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता, पण कणकेचा दिवा शास्त्रानुसार योग्य आणि अनुकूल मानला जातो, त्यामुळे या दिवशी कणकेचाच दिवा बनवा शक्यतो। आणि हा दिवा लावल्यानंतर, दिव्याची पूजा केल्यानंतर तो कधी शांत होईल याची वाट बघत बसू नका। दिव्यातील तेल संपल्यावर तो आपोआप शांत होईल। दिवा लावून झाल्यावर आपण आपलं रोजचं काम आहे ते करू शकता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला या दिव्याचं काय करायचं आहे, तर हा दिवा तुम्ही अंगणात लावला असेल, एखादं कुत्रं येऊन खाल्ला तरी पण चालेल, नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हा दिवा कुत्र्याला खाऊ घालू शकतो, नाही तर मग हा दिवा आपण मोडून त्याचा एकत्र गोळा करून तो तुम्ही कचऱ्यामध्ये टाकू शकता किंवा प्राण्यांना पक्ष्यांना खाऊ घालू शकता तरी पण चालेल, किंवा तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित केला तरी पण चालेल। पाण्यातील मासे, कीटक वगैरे खाऊ शकतात। अशा प्रकारे यमराजाच्या नावाने आपण जर हा दिवा दान केला तर आपल्या कुटुंबामध्ये कोणाचाही अपघाती अकाली मृत्यू होत नाही। कारण स्कंद पुराणात असं म्हणतात की कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला संध्याकाळी घराबाहेर यमदेवाला अर्पण केलेला दिवा ठेवल्याने अकाली मृत्यू टळतो। कारण मृत्यूची भीती प्रत्येकाला वाटत असते, त्यात ही अकाली मृत्यूची भीती जास्तच असते। मृत्यू कधी कसा येईल हे कोणीच सांगू शकत नाही, परंतु कसाही तो येऊ नये यासाठी आपण हे दीपदान आणि प्रार्थना नक्कीच करू शकतो। तर तुम्ही पण अशा प्रकारे यमदीपदान नक्की करा। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।